आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। चल माझ्यासोबत। सारंग, चल माझ्यासोबत बहीण। सारंग, मला कळतंय तुला खूप त्रास होत असेल, पण ही गोष्ट आपल्या आयुष्यात या आधी सुद्धा झाली आहे ना, पण यापुढे नाही। तुझ्या आणि अमृताच्या आयुष्यात आनंदाचे क्षण नक्की येतील, मी सांगते ना तुला। खूप वाट बघितली ग या क्षणाची, पण काय नाही केलंस तूच सांग। दादा, तू इथे आईसमोर दुःख व्यक्त करतोयस, पण अमृता वहिनीला जे दुःख दिलंयस तू, ते तिने कुणाला सांगायचं? सारंग, एक मिनिट हा। राजकुमार दादा तुझा मोठा भाऊ आहे, हे विसरू नकोस। तू असं नाही बोलू शकत त्याच्याशी। माहितीये मला मोठा भाऊ आहे ते, माहिती। वहिनी सांग, दादा हॉस्पिटलच्या बाहेर तुला काय बोलला ते सांग, सगळ्यांसमोर सांग, आईला पण सांग। सारंग, अरे पण मी त्यांना मूल देऊ शकले नाही, म्हणून त्यांना वाईट वाटणं साहजिक आहे ना। त्याचा तू नको विचार करू। दादा तुला हॉस्पिटलच्या बाहेर काय बोलला ते सांग, की सावलीला सांगू दे? अमृता, मला प्लीज सांगशील का? आणि मला तुझ्याच तोंडून ऐकायचंय, प्लीज। माझ्या आईच्या डोळ्यात पहिल्यांदा मी माझ्याबद्दल रिस्पेक्ट पाहिला, कारण फक्त हे की तू का केलं तुझ्याशी लग्न? दगडाशी लग्न केलं असतं ना तर बरं झालं असतं। अमृता, ए, रडायचं नाही, असं शांत हो। राजकुमार, अमृताने जे काही सांगितलं ते खरंय। लाज वाटते मला, माझ्या कुठल्याही मुलाकडून मला ही अपेक्षा कधीच नव्हती।